प्रवीण माने उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मानेंमुळे इंदापुरात राजकीय समीकरण आता बदलण्याची चिन्ह आहेत। प्रवीण माने सोनाई समूहाचे संचालक आणि पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात। प्रवीण माने यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहूयात। खरं तर देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले चाणाक्ष व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि अशातच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांना शह देण्यासाठी इंदापूरमधील युवा नेते प्रवीण माने यांचा पक्ष प्रवेश उद्या आता मुंबईमध्ये होणार आहे आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः प्रवीण माने आहेत। भैया, तुम्ही अपक्ष उमेदवारी या ठिकाणी विधानसभा लढवली आणि यानंतर चांगलं मताधिक्य तुम्हाला मिळवलं आणि आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय, नेमकी काय कारणे मावून? नमस्कार। खरं तर आत्ताच तुम्ही सांगितलं, कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी मतदाराच्या आशीर्वादामुळं मला इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य चांगल्या पद्धतीनं नागरिकांनी दिलं आणि इलेक्शन होऊन जवळपास 7 महिने झाले, 6-7 महिने। या कालावधीमध्ये अनेक नागरिकांना विविध समस्या या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये जाणवायला लागल्या, विकासाचा अभाव जाणवायला लागला आणि हे सगळं पाहता सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण कुठंतरी मुख्य प्रवाहात या ठिकाणी आलं पाहिजे आणि कार्यकर्त्याच्या आग्रहापोटी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उद्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आम्ही आता प्रवेश करत आहोत। भाजपमध्ये प्रवेश करताय, येणाऱ्या कालावधीमध्ये भरणेंसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत देखील जुळवून घेणं तुमच्यासाठी एक आव्हान असणार आहे। कशा पद्धतीने ते आव्हान तुमच्याकडून पार पडलं जातं? कसं आहे, आता तुम्ही मग सांगितलं महायुती आहे, महायुतीमध्ये घटक मगाच तुम्ही सांगितलं भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार साहेबांचा गट आहे, त्याचबरोबर शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे आणि निश्चितच विकासाची कामं जी काय महायुतीनं केलेली आहेत ती एक चांगल्या पद्धतीनं घरोघरी मग आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पोहोचवण्याचं काम करू। भाजपचे जे काही विचार आहेत हे जनमानसात कसे पोहोचवता येईल यासाठी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करणार असल्याचं प्रवीण माने यांनी सांगितलंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।